आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा त्या निधीवर दरोडा टाकणाऱ्या मुख्यमंत्र्याचं करायचं काय? निधीवर दरोडा टाकणाऱ्या मुख्यमंत्र्याचं करायचं काय? बाबासाहेब आंबेडकरांचा मुख्यमंत्री सबसे बड़ा दोगला है। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या शासनाने दलित आदिवासीवर अन्याय अत्याचाराचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे। आजचा जर प्रकार बघशाल तर तुम्ही सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवलेला आहे। ही घटना आजचीच म्हणजे पहिलीच नाही, या अगोदर देखील त्यांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी दलित आदिवासींचा निधी इतरत्र वळवलेला आहे। तर आम्ही आज कलेक्टर ऑफिसला रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून माननीय आनंदराव आंबेडकर साहेबांच्या यांच्या आदेशाने औरंगाबाद छत्रपती संभाजी जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही कपडे काढून, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या विकासाचा निधी तुम्ही काढून घेताय त्या पद्धतीने आम्ही आमचं असं म्हणणं आहे की आमचे निधीच नका घेऊ, तर आमचे कपडे घ्या, अंडरवेअर घ्या, बनियान घ्या। आणि यापुढे मी जाऊन सांगतो आम्हाला ही भाषा सोबत नाही, परंतु आमची विष्ठा देखील तुम्ही घ्या। इथपर्यंत आता आमचा अंत झालेला आहे। आमचा निधी वळवताय, ग्रामपंचायत कार्यालय असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, कलेक्टर ऑफिस असेल, मंत्रालय असेल, म्हणजे दलितांना तुम्ही न्याय द्यायची भूमिका तुमच्याकडे नाहीच आहे। तुम्ही जातीवादी आहात, तुम्ही मनुवादी आहात, हे तुम्ही सिद्ध करताय। आमचा अजून देखील विकास या ठिकाणी झालेला नाही। बघत असाल अजून आमचे लोक झोपडपट्ट्यामध्ये राहत आहे, पत्र्याच्या घरामध्ये राहत आहे। आमचा विकास अजून झालेला नाही आणि जो आमचा विकासासाठी आमचा जो निधी आहे, हक्काचा निधी जो आहे तो निधी तुम्ही इतरत्र वळवताय। अरे तुम्ही हजारो कोटीनं लोकांना देताय, बलाढ्य लोकांना देताय, त्यांच्याकडून तुम्ही ते पैसे रिकव्हर करा ना। आमच्या गरीबाचा आमचा न्याय हक्काचा निधी तुम्ही का घेताय? जर तुम्हाला शासनाला जर वाटतच असेल तर या समाजाने मोठं झालं नाही पाहिजे, कुठेतरी मुख्य प्रवाहात आलं नाही पाहिजे, यासाठी तुम्ही ही सगळी तरतूद करताय, आमचा निधी दुसरीकडे वळवताय। तर आमचं या ठिकाणी आनंदराव आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार आमचं असं म्हणणं आहे की आमचा जो दलित समाज आहे, जो आदिवासी समाज आहे, तुम्ही आमचा निधी घेतच आहे तर आमचे कपडे पण घ्या, अंडरवेअर घ्या, बनियान घ्या। तुम्हाला ते जरी कमी पडत असेल तर आमची विष्ठा देखील तुम्ही घ्या, अशी आमच्या या ठिकाणी ठामपणे मत आहे। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आमची मागणी अशी आहे की देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर आमच्या निधीवर दरोडा टाकल्यामुळे त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे, या मागणीला घेऊन आज आम्ही कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी निदर्शन करतो। आणि या जर आमच्या गोष्टीचं जर मागण्या मान्य नाही झाल्या आणि आमचा जर निधी वळवणं जर बंद नाही केलं तर संबंध महाराष्ट्रामध्ये आनंदराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर मोठा, याच्यापेक्षा हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये मोठा मोर्चा आम्ही करणार आहोत। माझं नाव मिलिंद बनसोडे, मी रिपब्लिकन सेनेचा मराठवाडा अध्यक्ष आहे।